माझ्या आई वडील ज्यांच्या चरणाशी सर्वप्रथम नतमस्तक होतो, ज्यांनी 1082 दिवस अहोरात्र कष्ट करून तुमच्या आणि आमच्या तोंडातून हक्काची व अधिकाराची भाषा बोलून घेणारे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर भीमरावजी आंबेडकर 24 वर्ष 7 महिने उघड्या छातीने 7 महिने इंग्रजाविरुद्ध आंदोलन करणारे क्रांतीसूर्य क्रांतीवीर बिरसा मुंडा उर्वराची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन या देशातील तमाम आदिवासींना एकत्र करणारे माझे आदर्श, माझे गुरु भास्कर वाकडे, मानव समाजाची आराध्य दैवत मा मानिका इथं सर्व उपस्थित आणि ज्या ज्या थोर महापुरुषांनी या समाजातील रचना कांद्या कष्टकरी कामकरी मंडळीला अंधकारमय जीवनातून प्रकाशमय जीवनाकडे नेण्यासाठी वाटचाल केली त्या तमाम महापुरुषांना आणि महान मातांना माझा कोटी कोटी प्रणाम. आपण सर्व उपस्थित मंडळीनो, भास्कर वाकडे मी सगळे लोक मानव समाजाचा इतिहास सांगतो, वेगवेगळा सांगतो, पण मी ते काय बोलणार नाही. मी फक्त भास्कर वाकडे बोलणार आहोत. भास्कर वाकडे हा व्यक्ती नव्हता, तर हे एक व्यक्तिमत्व होता आमच्यासाठी. भास्कर वाकडे शिक्षक नव्हता, हा शाळेचा शिक्षक होता, पण समाजाचाही सुद्धा शिक्षक होता. भास्कर वाकडे हा एक संपूर्ण आदिवासी समाजाची ताकद होती. आधुनिक युगातील युग प्रवर्तक भास्कर वाकडे ज्यांनी या देशातील तमाम आदिवासींना जोडण्याचं काम केलं आणि बिरसा मुंडाची उर्वरांची जे धुरा होती ते भास्कर वाकडेने आपल्या खांद्यावर घेतली आणि या देशात असणाऱ्या संपूर्ण आदिवासीला जल जंगल जमीन काय आमचे हक्क अधिकार आहे हे सांगले. यानंतर या माना विद्रोहावर हुंकार फुंकणारा भास्कर वाकडे जे स्वतःला बुद्धिवादी समजतात त्यांच्या 2 पावले पुढे जाऊन सांगतो की आदिवासी हिंदू नाही, इथल्या भारत भूमीवर फक्त नागाचा अधिकार आहे हे सांगण्यात शिकवलेला आहे. नंतर भास्कर वाकडे म्हणतो मानल्याने भीक आणि भीकच भेटते, हक्क अधिकार भेटत नाही. हक्क अधिकारासाठी लढावं लागतो, मरावं लागतो आणि भास्कर वाकडे हा समाजासाठी आज मरण पावलेला आहे. मरण पावला आहे का? नाही, आज जिवंत आहे. तो तुमच्या आमच्या विचाराने जिवंत आहे. बिरसा मुंडांनी हक्काची व अधिकाराची लढाई उभारली तेव्हा कुठं तुम्ही आणि आम्ही लोक आमचे विचार या स्टेजवर मांडण्यास सुरुवात केलो, परंतु ह्या विचाराला आजही इथल्या व्यवस्थेने, इथल्या पुरोहितवादी मनोहितवादी व्यवस्थेने ग्रहण लावलेले आहेत. या विचाराच्या ग्रहण या क्रांतीला निर्माण झालेली प्रतिक्रांती तुम्ही वेळीच थांबवली नाही, तो दिवस काही खूप दूर नाही. पुन्हा या देशात गुलामी लाचारी अवतरल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हा सगळ्या आदिवासींना, इथल्या कष्टकऱ्यांना, कामगारांना वाचवणारा दुसरा कोणी येत राहणार नाही. म्हणून इथल्या आदिवासींना, इथल्या बंधनांना, इथल्या कामगारांना, इथल्या कष्टकऱ्यांना आवाहन करून सांगतो की आदिवासींनो, या संघर्षाच्या लढाईमध्ये तुम्ही एकटे कुठवर लढणार आहात. या संघर्षासाठी संघटनेची गरज आहे, संघटनेसाठी शिक्षणाची गरज आहे. मला वाटते इथल्या आदिवासीच्या पोरांनी, इथल्या बौद्धनाच्या पोरांनी शिक्षण घ्यावं आणि आपला इतिहास काय आहे, आपली संस्कृती काय आहे यांचा अभ्यास करावं आणि या संघर्षाच्या लढाईत सामील व्हावं. आजपर्यंत भास्कर वाकडे हा एकच मोहरा तुम्हाला समाजात दिसत होता. यानंतर असे असंख्य हजारो मोहरे या आदिवासीच्या अस्तित्वाच्या लढाईत लढताना तुम्हाला दिसणार आहेत. मंडळींनो, भास्कर वाकडे बोलावं किती कमीच आहे, परंतु आज मी मानव समाजाला सांगू इच्छितो, भास्कर वाकडेला जरी तुम्ही समजून घेतलं नाही तरी भास्कर वाकडेचे कार्य हे खूप मोठे होते. आज तुम्ही नागदिवाळी हा महोत्सव साजरा करतो, कदाचित त्याच्या अभ्यासक लोकांना सुद्धा माहित नसेल हा नागदिवाळी महोत्सव तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे आमचा आदिवासीचा सण आहे हे सांगण्याचं काम दुसरं कोणीच केलं नाही, फक्त भास्कर वाकडेने केलं. लोक म्हणतात सोन्याच्या पायथ्याशी असताना 12 लोकांनी मीटिंग घेतली होती आणि नागदिवाळी महोत्सव साजरा केला आहे. अगदी बरोबर आहे, परंतु त्या 12 लोकांचा मार्गदर्शक हा भास्कर वाकडे. तुम्हाला लाज वाटते लोकांना भास्कर वाकडेचं नाव घ्यायले? आज खूप आनंद होते, इथले लोक आज भास्कर वाकडेचं नाव घेते, आपल्या समोर भास्कर वाकडेची प्रतिमा लावते. भास्कर वाकडेने आज तुम्हाला आपल्या समाजात लिहिलेल्या पुस्तकं लिहिलेल्या लोकांची नावे माहित आहे, पण त्याच्याही आधी भास्कर वाकडेने असंख्य पुस्तकं लिहिलेले आहेत. त्यांचं लेखन साहित्य असो, स्तंभ लेखन असो,
काव्य लेखन असो, एकांकिका असो, निबंध लेखन असो, की पथनाट्य असो, हे तुमच्यापर्यंत कधी आमच्या पुढाऱ्यांनी पोहोचवण्याचं काम केलेलं नाही. कारण आमच्या पुढारी चुकले, आम्ही चुकलो. कारण आम्हाला सवय आहे मेंढरासारखी म्याम्या करायची. आम्ही तेव्हा लोक निवडतो जो आमचा पुढारी, आमचा नेता हा कसा असला पाहिजे. आपल्या अंगात घातलेल्या शर्टाची जर वरची बटन जर चुकली तर खालच्या बटन आपोआप चुकते. त्या चुकवावं लागते का? मला वाटत नाही का चुकवावं लागत असं. म्हणून चुकवावं लागते का? नाही. म्हणून आमचा पुढारी, आमचा नेता हा योग्य मार्गदर्शन करणारा असला पाहिजे. आणि आमचा नेता, आमचा पुढारी, आमचा समाज सुधारक, आमचा मार्गदर्शन करणारा माणूस चुकीचा निवडला आहे, म्हणून समाज चुकला आहे. आज भास्कर वाकडेंनी असंख्य पुस्तकं लिहिली समाजासाठी, असंख्य. तुम्ही आम्ही तो इतिहास सांगतो, हा दुसरा कोणी नाही, फक्त भास्कर वाकडेमुळे सांगतो. कोणी म्हणावं का माझ्यामुळे हा समाज इतिहास सांगत आहे. आज तिथं बॅनर लागले, त्या बॅनरवरून कुठून माहिती घेतली हे मला माहित आहे, पण त्याच्या आधी कोणतं पुस्तक निर्मिती झाली हे तुम्हाला माहित नाही. माहित आहे का? माहित आहे का? नाही. हे बॅनरची माहिती कुठून घेतली हे मला माहित आहे, पण त्याच्या आधी कोणत्या पुस्तकाची निर्मिती झाली हे तुम्हाला माहित नाही. माहित नाही. भास्कर वाकडेंनी असंख्य पुस्तकं लिहिली समाजासाठी, ज्यामुळे समाजाला दिशा मिळेल. उत्तर व मध्य भारतीय नागरिकांचा इतिहास सगळ्यात पहिलं पुस्तक लिहिलं 2002 मध्ये. त्याच्यानंतर आदिवासी नागवंशीय मानव जमातीचा प्राचीन इतिहास या ग्रंथाचं लेखन केलं. लक्षात ठेवा तुम्ही सगळ्यांनी कोणकोणती पुस्तक लिहिलेलं. त्याच्यानंतर मूळ निवासी मानव प्राचीन भारतीय नाग संस्कृतीचा खंड हे पुस्तक लिहिलं. हे सगळे पुस्तकं 2000 मध्ये निर्मिती झाली आहे. पण ह्या पुस्तकाची निर्मिती कधी झाली आहे बाकीच्या? हे सगळ्यात पहिलं समजून घेणं गरजेचं होतं. भास्कर वाकडेंनी असंख्य पुस्तकं लिहिली आणि असंख्य आदिवासी घेतली. या समाजासाठी काय नाही केलं हे फक्त लोकांनी सांगावं, म्हणावं का ह्या माणसाने यासाठी काहीच नाही केलं समाजासाठी. मग आम्ही दुसऱ्याच्या बापाने आपला बाप मानतो, मग आपल्या समाजात घडून गेलेला तुम्हाला काढून नाही म्हणतो सांगत म्हणजे गोष्ट. हे तुमच्या गावचं नेतृत्व तुमच्या समोर लागण्याचं मोठं झालंय, म्हणून तुम्हाला त्यांचं महत्व कळत नाही. आज तुम्ही बाहेर राज्यात जाऊ का, छत्तीसगड जाऊ का, राजस्थान जाऊ का, वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्या घरावर भिंतीवर लिहून आहे आदिवासीची तिसरी आहे भास्कर वाकडे. आज आमच्या पुढाऱ्याचं नाव दिसते का? एवढा स्वाभिमानी होऊन गेला का? काही लोकांनी म्हणावं का भास्कर वाकडेने आमचे पैसे बसवले, काही लोकांनी म्हणावं भास्कर वाकडेने आमचं असं केलं. कोणीच नाही म्हणू शकत. उलट मी म्हणू शकतो भास्कर वाकडेने माझ्या बहिणीपासून तर मोबाईलच्या रिचार्ज पासून तर पायाच्या चप्पल पर्यंत आपल्यापर्यंत खर्च भास्कर वाकडेने केला. तेव्हा मी त्या प्रशिक्षण शिबिरातला सगळ्यात मागचा विद्यार्थी होतो. आज तुमच्या शाळेत अनेक मास्तर होऊन गेले, वर्गामध्ये फक्त 4 ते 5 हिरेवाणी चमकते. पहिला नंबर, दुसरा नंबर, तिसरा नंबर चमकते का नाही? भास्कर वाकडेच्या शिबिरात बसणारे जर 150 लोक असतील ना तर 150 लोक हिरेवाणी चमकते आणि 150 लोक 100 लोकांची बरोबरी विचारणा करते. एवढी ताकद भास्कर वाकडेमध्ये होती. मग या माणसाने अभिमान आमच्या लोकांना वाटायला पाहिजे. भास्कर वाकडेंनी एवढं मोठं महान कार्य केलं असताना आम्ही नावं काढू नाही घेत त्या माणसाचं. बरं फरक कुठं पडलं? तुमच्यात फरक नाही आहे. तुम्हाला जे आम्ही मार्गदर्शन करतो ना त्या लोकात फरक आहे. म्हणून मी तुम्हाला म्हणलं तुमचा नेता तुमचा मार्गदर्शन करणारा चुकला. त्याने तुम्हाला भास्कर वाकडेला तुमच्यापर्यंत येऊच दिलं नाही. आता समाजाला एवढी मोठी बेकार परिस्थिती येणार आहे मी तुम्हाला नंतर सांगणार काय येणार. कारण आज आमचा समाज भास्कर वाकडेने लिहिलेला इतिहास शोधत आहे, भास्कर वाकडेंना शोधत आहे. मला त्या लोकांना म्हणायचं आहे, अरे भास्कर वाकडेचा इतिहास शोधण्यापेक्षा भास्कर वाकडेने तुम्ही येतं बसवा ना. आपण त्या तुमच्या समोर आमच्या उपाधी का? पण असं नाही झालं. कारण आम्ही आमची संस्कृती चुकलो. आम्हाला आमची संस्कृती नाही माहिती. जो माणूस संस्कृती विसरला तो कायमचा हरला आणि जो माणूस संस्कृती टिकवतो त्याला कोणीच हरवू शकत नाही. म्हणून आम्हाला आमची संस्कृती टिकवायची आहे. याच्याही पण भास्कर वाकडेने कामं केली आहे. भास्कर वाकडेने समाजाला जागृत करण्यासाठी सगळ्यात पहिलं 2000 मध्ये एक वैरागडला अधिवेशन घेतलं होतं. अखिल भारतीय आदिवासी नाग साहित्य संमेलन घेतलं होतं 2000 मध्ये. त्याच्यानंतर 2001 मध्ये सिंधेवायला घेतलं साहित्य संमेलन. त्याच्यानंतर 3रं साहित्य संमेलन घेतलं चिमूर मध्ये. 4थं साहित्य संमेलन घेतलं खेमदेल मध्ये. 5वं साहित्य संमेलन घेतलं
समाजाला इतिहास माहित नव्हता, होता का नाही? नंतर 2001-2 साहित्य संमेलन झाल्याच्या नंतर आपल्या पुढाऱ्यांनी आपल्या नेत्यांनी त्यांची कॉपीराईट किंवा त्याच्यातून मार्गदर्शन घेऊन इतिहास तुमच्या समोर मांडला आणि त्या इतिहासाचं त्या पुस्तकाचा आदर्श तुम्ही आम्ही लोक घेत आहोत. पण भास्कर वाकडेच्या पुस्तकाचा आदर्श कोणी घेत नाही. कॉपीराईट मारण्याच्या त्या पुस्तकाचा आदर्श तुम्ही घेत आहोत म्हणून चुकला. तुम्ही ओरिजिनल इतिहासाचा आदर्श घ्यायला पाहिजे, ओरिजिनल पुस्तक तुमच्या जवळ असायला पाहिजे. आज म्हटले सर की आमच्या समाजावर ही परिस्थिती काय आली? वारंवार बोगस, वारंवार ह्या सगळ्या गोष्टी का घडत आहेत यांचा अभ्यास आमच्या लोकांनी केलेला पाहिजे. भास्कर वाकडेंनी 14 अधिवेशन घेतले, असे असंख्य विद्यार्थी नेतृत्व व्यक्तिमत्व शिबिर घेतले. बरं, भास्कर वाकडे हा महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला का? अजिबात नाही. भास्कर वाकडे या देशातील कानाकोपऱ्यात जाऊन इथल्या आदिवासींना एकत्र करण्याचं काम भास्कर वाकडेंनी घेतलं. बिरसा मुंडांनी हक्काची व अधिकाराची लढाई लढली, त्याच्यामध्ये तुम्हाला हक्क अधिकार भेटले का? भेटले असते तर आम्ही मेंढरासारखे म्याव केलं असतं का? व्याघाव केलं असतं का? नाही. बाबासाहेबांनी आम्हाला शिक्षणाचा अधिकार दिला. आमचे हक्क काय, अधिकार काय आहे हे अधिकार सांगितले, पण हे अधिकार आजही आम्हाला मिळाले नाही. संविधानामध्ये लिहून आहे की आदिवासींचे हक्क अधिकारी आहेत, पण भेटले का? मग बोलावं काय लागते? हा प्रश्न आमच्या लोकांना पडायला पाहिजे होता, नाही पडत. म्हणून मला असं सांगावं लागते, भास्कर वाकडे हा तुमच्या समोर केवळ तेवढा कमीच आहे. पुढे जाऊन भास्कर वाकडेंनी समाजाचा इतिहास सगळ्यात तुमच्या समोर आणून ठेवलेला आहे. बरं, तुम्ही पहिल्या कधी नागदिवाळी उत्सव साजरा करत होते का? बुजुर्ग मंडळी सांगते नाही करत होते. बरं, आता 10-12 वर्ष झाली, 15-20 वर्ष आमच्या काळामध्ये नागदिवाळी उत्सव साजरा होत आहे. या नागदिवाळी उत्सव आला कुठून? भास्कर वाकडेच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. कुठून आला, का आला, आम्ही कसा साजरा करत होतो. दुसऱ्या कोणत्याच पुस्तकामध्ये दिले. मानव समाजाची आराध्य दैवत ज्या मातेला आमचे आराध्य दैवत मानिका म्हणतो. आता तुमच्या समोर इतके वर्ष झाले नागदिवाळी उत्सव साजरा करते, इतिहास तुमच्याकडून उपक्रम असेल. बरोबर, मानिका कोणत्या राज्यातली होती, कोणत्या प्रांतातली होती, कुठून आली, का आली, कशी झाली, कोण मारलं, कसं मारलं, आणि तुमच्या समोर एखाद्या महिलेचं संपूर्ण शरीर, हात पाय सगळं दिसते, पण मालिकेचा फोटो आणि चेहरा काम दिसते. हा प्रश्न तुम्हाला नाही पडला का? नाही पडला असेल, पण कुणी तेवढा विचार केलेला नाही. हे मानिका ओडिसा राज्यातून काहीअंडी प्रांतातून फुगोमुळा या गावून आणि पुढे जाऊन तिचे 4 तुकडे करून इथल्या मनवादी व्यवस्थेने मारण्यात आले. पुढे सायकारी कार्यक्रमामध्ये तुम्हाला सांगत असते तर एक तुकडा फुगामुळे टाकला, एक तुकडा थेरवडी टाकला, एक तुकडा काशीपुरी टाकला, एक तुकडा भवानी पडली टाकला. एवढा सारा इतिहास आमच्या लोकांना माहित आहे का? याचं उत्तर अजिबातच नाही. बरं, मानव समाजात असंख्य राजे होऊन गेले. आमच्या समाजाला राजा घरी माहित आहे, राजा माहित आहे. बस झाला आमचा इतिहास एवढाच होता, एवढीच वंशवादी होती. अहो, आमच्या इतिहासकाराला सांगायचं होतं तर पहिल्यापासून सांगायचं होतं तर मानव समाज पहिला राजा कोण होऊन गेला, कोण दुसरा होता, कोण तिसरा होता. हा संपूर्ण इतिहास भास्कर वाकडेने समाजासमोर ठेवलेला आहे, पण समाज स्वीकारायला तयार होत नाही. भास्कर वाकडे सांगतो, मानव समाजाचा पहिला राजा विराट होऊन गेला, त्यानंतर दुसरा राजा वज्रंकुश होऊन गेला, तिसरा राजा वज्रकुश होऊन गेला, चौथा वज्रुका, मग वैरंचोर, मग पुन्हा पुढे जाऊन कुरुम प्रवत येतो, मग सुरजर बडवाई देतो, गहेन मिळतो. असे असंख्य राज्य 14 राजांचा इतिहास भास्कर वाकडेंनी समाजासमोर ठेवलेला आहे. एवढा इतिहास आमच्या पुस्तकात मांडणी करणाऱ्या लोकांनी मार्गदर्शन करणाऱ्यांनी केला आहे का? तुम्हाला वाटते एवढा इतिहास सांगा असेल म्हणून? नाही. म्हणून मी जास्त काही बोलणार नाही. एक काळ मी सांगतो, प्रत्येक हा 21 घटक आहे, हा काळ वेगळा आहे. एक काळ बाबासाहेबांचा होता की एका हातात त्यांनी ढाल पकडली, एका हातात संविधानाचं पुस्तक पकडलं होतं आणि एका हातात पेन पकडली होती. एक काळ शिवाजी महाराजांचा होता की त्यांनी एका हातात तलवार पकडली होती, एका हातात ढाल पकडली होती. आज तुमचा काळ आहे, तुम्हाला ठरवत आहे की आपण आपल्या हातात काय पकडायचं आहे. मला वाटते एका हातात शब्द पकडावे आणि एका हातात हत्यार पकडावे. शब्दांना जर मागून भेटत नसेल तर हत्याराचा उपयोगच करावा लागतो. त्याच्याशिवाय तुम्हाला हक्क अधिकार भेटणार नाही. आमची गट मेंढरासाठी म्याम्या करण्याची कशी झाली सांगा तुम्हाला. एक आम्ही लहानपणी असताना एक गोष्ट सांगायची, बकऱ्याच्या पिल्लांमध्ये सिंहाचं पिल्लो हे लहानपणापासून त्याच्यामध्ये होतं. त्या सिंहाच्या पिल्लाला माहित नाही, त्याला वाटत आम्ही बकरीच आहोत.
त्याला वाटायचं मी बकरीच आहोत. तो लहानपणापासून त्याच्या सोबत लाईनाचं मोठं झालं आणि बकऱ्या जसं म्याम्या करायला लागले, सिंहाचं पिल्लं म्याम्या करायला लागलं. याला याच्या अस्तित्वाची जाणीवच नाही. मग एक दिवस काय झालं, सिंहानं त्या बकऱ्याच्या कळपावर आक्रमण केलं. आक्रमण केल्याच्या नंतर त्यामध्ये त्याला हे त्याच्याच सर्व त्याच्याच गुणाचं त्याच्याच अवताराचं हे त्याचं वंश दिसलं. आता म्हणते तू इकडे कुठं, शिल्ला त्या शिल्ल्याच्या पिल्ल्याला म्हणते अरे तू इकडे कुठं, तू इकडे नाही, तू इकडे जावं आमच्याकडला. तू म्हणते नाही लहानपणापासून इकडे जाऊ म्हणते. अरे तू लहानपणापासून इकडे नाही, तू आमच्याकडला होतो. हे काय ऐकायला तयारच नव्हतं. जसे त्या शिल्ल्याने त्याच्या कणपडात मारून थाप हे मारला पंजा, तेव्हा हे म्या करतच होतो. त्याचा कान पकडला आणि चाल म्हणते गिरीजवळ नेलं. गिरीजवळ रांगून पाहिलं ते कसा दिसतेस तू तर याला वाटलं मी तर याच्यासारखा दिसून आलो सिंहासारखा. सिंहासारखा म्हणून त्याला कुठं अस्तित्वाची जाणीव त्या सिंहाला करून दिली. तशासाठी तुमच्या अस्तित्वाची, तुमच्या संस्कृतीची, तुमच्या इतिहासाची जाणीव भास्कर बागडीने करून दिली. आणि याच्यानंतर मला नाही वाटत याच्यापेक्षा जास्त सांगावं, कारण सायंकाळी तुम्हाला याच्याही पेक्षा जास्त प्रबोधन होणार आहे. आमचे कार्तिक शिंदे निवासी आदिवासी महासभेचे कार्यकर्ते त्याने भास्कर बागडींनी एवढा कसून तयार केलेला आहे. आम्हाला